अभ्यास एके अभ्यास, यातच जातात तासनतास. किती केला तरी कमी, काही करायचे राहतेच नेहमी. केलंय ते पण आठवत नाही, काही काही सुचत नाही. नकोशी वाटली तरी परीक्षेचं आगमन काही थांबणार नाही. परीक्षाच नसेल तर आपली प्रगती होणार नाही. परीक्षाच नसेल तर आपली प्रगती होणार नाही. हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर बरोबर ओळखलं तुम्ही. आजचा जो विषय आहे ना, तो आहे अभ्यास. कारण आता सुरू आहेत सर्वांच्याच परीक्षा. तर परीक्षेच्या बाबतीत काय काय गोष्टी मुलांनी केल्या पाहिजेत, पालकांनी केल्या पाहिजेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, आता मी पहिले माझा चहा घेते. मस्त चहा उकळलाय. चहा सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळ माझा फिक्स असतो. चहा घेतल्याशिवाय अजिबात तरतरी वाटत नाही. कितीही कोणी सांगितलं की चहा घेऊ नका, पण ते काही आपल्याच्याने होणार नाही. साखर नाही म्हटलं तर गुळाचा का होईना, पण चहा हा हवाच. तर आता संध्याकाळची सुरुवात झाली आहे आणि मी माझी संध्याकाळची सुरुवात अशीच असते नेहमी, चहाच्या घोटाने. आणि निष्ठाला पण चहा ठेवले आणि माझं हे फेवरेट जे न्यूट्री चॉईसचं बिस्किट, ज्याला निष्ठा घासपूस म्हणते, तर ते मी चहा सोबत घेत असते. तर चहा वगैरे झाला, फ्रेश झालो आणि त्यानंतर निष्ठाचा अभ्यास चालू आहे. तिला मी आता एक्झाम्सच्या वेळी तरी स्पेशली एक टाइम अलॉट करते की ह्या टायमिंगमध्ये तू तुझा अभ्यास कंप्लीट करून घे. संपूर्ण वेळ पूर्ण फक्त पुस्तकं घेऊन बसायची आणि त्यातून निष्पन्न असं काहीच होत नाही. असं करण्यापेक्षा तुम्ही एक छान क्वालिटी टाइम देत जा की 1 किंवा 2 तास मी अभ्यास करेन, पण संपूर्ण मन लावून आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करेन, जेणे की जेवढं पण मी करेन ते माझ्या डोक्यात अगदी परफेक्ट राहील असं. तर तिचा ग्रामरचा पेपर होता आणि ग्रामरचं ऑलरेडी तिचं रिव्हिजन झालेलं आहे आधी. तर आता फक्त एक्झामच्या वेळेला जे पण काय आहे ते सगळं रिवाईज करायचं होतं. तर निष्ठाची परीक्षा चालू आहे, तिचा बाहेर अभ्यास चालू आहे आणि तोपर्यंत मी माझं काही ना काही एडिटिंगचं वगैरे असं काही काम असेल तर ते करून घेते. आणि जेवणाची सुरुवात सुद्धा लवकरच करते, म्हणजे कसं जेवण लवकर आटपतं, ती पण लवकर जेवते आणि लवकर झोपते, म्हणजे सकाळी झोप पण व्यवस्थित पूर्ण होते. तर आता मी पाडव्याच्या काय काय वस्तू म्हणजे आणणार आहे, काय काय प्लॅनिंग चाललंय माझं. तर जसं जसं एक एक गोष्टी येतील तर तशा मी तुमच्यासोबत त्या शेअर करतच राहील. तर बऱ्याच ताई मला विचारतात की ताई तू ह्या गाऊन्स मॅक्सी कुठून घेतेस. तर मी त्यांना तेव्हा रिप्लाय करते की मी कुठूनही घेते ॲक्च्युली, की माझं एक असं पर्टिक्युलर शॉप नाही आहे की जिथून मी गाऊन घेते. जिथे मला गेल्यानंतर आवडतात तिथून मी घेते. पण तुम्हाला एक आयडिया म्हणून देते की जे समजा कल्याणमध्ये वगैरे राहत असतील तर आपलं जे कोळशेवाडीमध्ये जे राजन्स म्हणून दुकान आहे, तर तिथे पण नाईटीज खूप छान मिळतात. म्हणजे 2 ज्या नाईटीज आहेत आधीच्या त्या मी तिथून घेतल्यात. आणि ही जी नाईटी आहे ही मी कल्याण वेस्टला शिवाजी महाराज चौकमधून, म्हणजे चिंतामणीचं जे शॉप आहे, तर चिंतामणी शॉपच्या तुम्ही सरळ लाईनीमध्ये गेलात ना तर तिथे ह्याचं आपलं जॉकीचं एक शोरूम आहे. तर जॉकीच्या शोरूममध्ये तिथेच त्यांनी मॅक्सी नाईटीज खूप वेगवेगळ्या प्रकारच्या, ही नाईटी मला खूप आवडलेली कारण काहीतरी वेगळं वाटतंय घातल्यानंतर, असं एकदम कॉमन नाईटीसारखं लुक येत नाही आहे. आणि मला कसं आता एक तर गरम पण होतं आहे, गरमीमध्ये आपण सगळं पूर्ण ड्रेस घालून जरी बसलो खूप गरम होतं. मला खरंच नाईटी मॅक्सीमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं. भले कोणी काहीही बोलू दे, पण घरात असल्यानंतर आपल्याला जे कम्फर्टेबल वाटतं ते आपण घालावं. आणि मी जशी आहे तशीच मी तुमच्यासमोर प्रेझेंट होत राहते, कारण मला त्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटतं काम करण्यासाठी. बहुतेक जी कामं असतात ती सगळी आपली साफसफाईची म्हणा, जेवणाची म्हणा, अशीच काही ना काही काम असतात, तेव्हा मग मी अशी पूर्ण ड्रेसअप होऊन वगैरे जर मी करेन तर ते मला स्वतःला त्यात कम्फर्टेबल वाटत नाही जेव्हा कुठे बाहेर जायचं असेल किंवा काय असेल. पण एक गोष्ट आहे की मॅक्सीमध्ये किंवा नाईटीमध्ये मी बाहेर कधीच जात नाही, म्हणजे जास्तीत जास्त बिल्डिंगच्या खाली, त्याच्या बाहेर मी कधीच जात नाही. मला ती गोष्ट अजिबात आवडत नाही. बऱ्याच वेळा मी लेडीजला बघते की नाईटी घालून, म्हणजे मॅक्सी घालून त्या अक्षरशः शाळेपर्यंत सुद्धा जातात, बाजारात सुद्धा फिरतात.
ती खूप खूप चुकीची गोष्ट आहे. खूप खराब दिसतं ते. भले तुम्हाला तिथे तेव्हा कम्फर्टेबल वाटत असेल, पण असं नका करू. जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा व्यवस्थित प्रॉपर ड्रेसअप होऊन तुम्ही बाहेर जा. घरात आपल्याला कोण बघत नाही म्हणून आपण घरात ते वेअर करतो, आपल्याला कम्फर्टेबल वाटतं. पण बाहेर जाताना तुम्ही नेहमी व्यवस्थित छान तुमचा ड्रेस किंवा साडी किंवा जे पण तुम्हाला चांगलं वाटत असेल, चांगलं दिसतं, तर ते तुम्ही घालून बाहेर जात जा. तर आता मी जेवणाची सुरुवात करते. संध्याकाळचं जास्त नसतो काही खटाटोप. तर चला मी बघू काय काय आहे आणि काय ऑप्शन्स आहेत, त्याच्यानुसार काय बनवायचं आहे. चला. संध्याकाळचं देवपूजेचं सगळं वातावरण असलं ना की घरात एकदम प्रसन्न वाटतं. तर खूप भारी वाटतं संध्याकाळ. मला संध्याकाळची ही वेळ आहे ना, जी तिन्ही सांजची वेळ म्हणतात, ती मला फार 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 आवडते. कारण इतकं प्रसन्न वातावरण वाटतं ना, जे पण काही डोक्यात असेल ना ते सगळं असं दूर पळून जातं. आणि असा या अगरबत्तीचा असा सुगंध सगळीकडे दरवळत असतो, सगळीकडे घंटानाद होत असतो. आमच्या इथे जवळच देवी आईचं मंदिर आहे, तर तिथे आरतीचा आवाज सुरू होतो संध्याकाळचा. आणि एकंदर संपूर्ण वातावरण ना असं एकदम छान असं मंगलमय वातावरण, जसं आपण म्हणतो ना तसं वातावरण वाटतं. या धुपाने ना घरातली जी पण काही नेगेटिव्ह एनर्जी असते, नेगेटिव्ह वाईब्स असतात, ते बाहेर सगळे निघून जातात. आणि संध्याकाळी सकाळी तुम्हाला माहितीच आहे की मी असं छान अशी गाणी लावते, स्वामींचे भजन म्हणा, दत्तगुरूंचे भजन म्हणा, की ज्याने खरंच आपल्या घरातलं वातावरण एकदम असं पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे दिवसभराची जी मळब अशी आलेली असते ना आपल्याला, कधी कधी आपण दिवसभर घरात बसून राहतो, त्यामुळे कधी कधी कंटाळा सुद्धा येतो. पण तुम्ही करून बघा संध्याकाळचं, किती किती फ्रेश वाटतं घरातलं वातावरण. तर इथे मी म्हणजे धूप ओवाळत होते आणि तेवढ्यात बघा समोर असं खूप सुंदर दत्तगुरूंचं बाल स्वरूप आणि दत्तगुरूंचं स्वरूप असं म्हणजे दोन्ही पण जसं असं डोळ्यांसमोरून गेलं ना, इतकं छान वाटलं. मी 1 मिनिट त्यांनाच असं म्हणजे टीव्हीच्या समोरच मी ओवाळत बसली, जो धूप होता तो. आणि संध्याकाळचा दिवा लावण्याच्या वेळेला दरवाजा आपला 5 मिनिटं का होईना तरी तुम्ही उघडा ठेवत जा, कारण ती आपल्या घरात लक्ष्मीची येण्याची वेळ असते. तर ही काय काय स्वामींची जी भजन गाणी आपण म्हणू, एकदम मस्त वाटतात. घरातलं वातावरण इतकं असं छान फ्रेश करून टाकतं ना मस्त. तर सकाळ संध्याकाळ मी लावते. तर बरेच जणांनी मला विचारलेलं की ताई तू सकाळ संध्याकाळ काय कुठले भजन ऐकते. तर हे लता मंगेशकरांचं स्वामी समर्थांचा महामंत्र आहे, हे छान आहे. अक्कलकोटी ध्यान लागले, ते छान आहे. तुम्ही स्वामींचे भजन किंवा स्वामींचे सॉंग्स, आरती वगैरे असं त्याच्यामध्ये टाकाल ना, तर आपोआप एक एक गाणी पुढे पुढे येत राहतात. आणि तुम्ही नवीन नवीन काय ऐकाल ना, तर तुम्हाला आणखीन छान वाटतात. आणि बरीचशी स्वामींचे जे भजन आहेत ना बरेचसे, तर ते खूप छान वाटतात ऐकायला. घरातलं वातावरण एकदम मस्त होतं. जे पण काही डोक्यात निगेटिव्ह असतं ना, ते सगळं असं लांब पळून जातं मस्त आणि खूप भारी वाटतं. तर बघा आपले डब्बे किती छान दिसत आहेत. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते. तर हे जे घेतले होते ना, तर हे मी ड्रायफ्रूटसाठी घेतले होते. पण ड्रायफ्रूट्स एवढे आपण कुठे भरून ठेवतो, एवढे असे वर्षभर पुरून जातील एवढे ड्रायफ्रूट्स घेतले तर म्हणून एवढे काही लागत नाहीत. म्हणून विचार केला की हे डाळींसाठी ठेवू, कडधान्यांसाठी वगैरे. आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स खूप मस्त व्यवस्थित राहत आहेत आणि समोर दिसतात ना, मग खाल्ले पण जातात. आता हे खजूर वगैरे आहे, ड्राय खजूर, तर आतमध्ये ठेवले तर कोणी लक्षच देत नाही आणि कोणी खात पण नाही. तर म्हणून असं, आणि खूप मस्त आहेत, क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. हे काचेचे नाही आहेत, पण हे खूप चांगलं प्लास्टिक आहे. त्याच्या ह्याच्यावरूनच समजतं, म्हणजे लुकवरून आणि मटेरियलवरून समजतं की चांगलं प्लास्टिक आहे. तर मस्त एकाच्या वर एक स्टॅग होतात. आपलं स्टोरेज पण, म्हणजे जागा पण वाचते आणि किचन पण खूप छान दिसतं आपलं. तर चला मी आता पहिले जेवण बनवते. तर मी जेवणाला सुरुवात केली. तर आज मी तोंडलीची भाजी बनवते, डाळ बनवते, भात बनवते, चपात्या थोड्याशा आहेत आणि त्यानंतर थोडंसं पापड वगैरे अशा गोष्टी भाजणार किंवा तळून घेणार. बस संध्याकाळचं खूप जास्त असं म्हणजे भरपूर असं पंचपक्वानाचं असं जेवण मी कधीच करत नाही. अगदी हलकं जेवण करते. आणि आमच्याकडे तर दोघांना सुद्धा म्हणजे भातच खूप आवडतो संध्याकाळी खायला, चपाती ते खूप कमी खातात. तर हे बघा, हे पापड जे आहेत ना, हे नाचणीचे पापड आहेत, फेण्यांसारखे जसे आपण म्हणतो.
तर तळून अतिशय सुंदर लागतात. इथे तोंडलीची भाजी तयार होते म्हणजे शिजते आणि पापड सुद्धा मी ना भाजून घेणार आहे. खूप मस्त लागतात भाजून सुद्धा. तर माझ्या आई म्हणजे सासूबाई या सगळ्या गोष्टी बनवून पाठवतात. त्या एक एक गोष्टी बनवतात. नाचणीचे पापड, तांदळाचे पापड किंवा हे बघा हे बटाट्याचे वेफर्स, साबुदाण्याचे वेफर्स, साबुदाण्याच्या चकल्या, असं काय काय बरंच त्या बनवतात आणि त्यांना आवडतं. पण मागच्या वर्षी मी सांगितलं होतं की त्या म्हणजे सेल करत होत्या, पण ह्या वर्षी आम्हीच त्यांना मुद्दामून नाही सांगितलं. कारण जसं वातावरण एकतर बाहेर असं आहे, ऊन खूप आहे, त्यानंतर त्यांच्या वयामानानुसार त्यांना खरंच या गोष्टी जमत नाहीत. मग जेवढे पैसे कमवणार त्याच्यापेक्षा डबल पैसे आपल्याला डॉक्टरकडे द्यावे लागतात. त्यापेक्षा त्यांना मी म्हटलं, तुम्हाला आवडतं ना, तुम्ही आवड म्हणून करा, आमच्यासाठी करा, आम्ही खातो, पण सेलसाठी नको, कारण खूप ते हेक्टिक होऊन जातं त्यांना. तर जवळपास इथे राहणारे जर कोणी असेल, तुम्हाला हवं असेल तर आई तुम्हाला बनवून देतील, असं नाहीये की नाही देणार. पण बाहेरच्या ऑर्डर्स किंवा कुरिअर वगैरे ह्या गोष्टी होत नाहीयेत. तर आता हे साठवायला डब्बेच नाहीयेत पण माझ्याकडे, कारण खरंच माझ्या इथे जागा तेवढी सफिशियंट नाहीये की एवढं सगळं मी भरून ठेवू शकते. पण तरी जेवढं जमतंय तेवढं व्यवस्थित डब्यात भरून ठेवते. तर बघा अशा प्रकारे पापड ना हा नाचणीचा भाजून खूप मस्त लागतो. आता बरेच जण म्हणतील की ताई गॅसवर असा पापड भाजू नकोस. तर आता काही ऑप्शन नाहीये आपल्याकडे, काही चूल नाहीये किंवा काही नाहीये, त्यामुळे असंच भाजावं लागतं. डोक्यात असे विचार एवढे ठेवायचेच नाही. पहिलेचे लोक कसेही कुठेही काहीही करायचे, आता आपण खूपच नाजूकपणा करतो. तर अशा एवढ्याशा पापडाने काहीच होत नाही. जास्त डोक्यात तो विचार करायचाच नाही. एकदम भारी लागतो पापड, खाऊन बघा, मस्त असा टेस्टी लागतो. आणि डाळ तयार आहे, भाजी तयार आहे, जेवण रेडी आहे. तर मी निष्ठाला लवकर जेवण देते परीक्षेच्या वेळेला, म्हणजे कसं जेवण लवकर डायजेस्ट सुद्धा होतं आणि आपल्याला सुद्धा आपण ही सवय लावली पाहिजे की लवकरात लवकर संध्याकाळी जेवलं पाहिजे. तर जेवण रेडी आहे, जेवण बनवून ठेवलंय. एक्झाम्सच्या वेळेला स्पेशली माझा म्हणजे इतर वेळी सुद्धा असतोच, पण परीक्षेच्या वेळेला स्पेशली माझा प्रयत्न असतो की लवकरात लवकर जेवण बनवू, म्हणजे मुलं लवकर जेवतात, त्यांना डायजेस्ट व्यवस्थित होतं आणि झोप पण प्रॉपर येते. तर असंच मी तुम्हाला एक थोड्याशा काही गोष्टी शेअर करते की मी एक्झाम्सच्या वेळेला म्हणजे आता परीक्षा चालू आहे, तर मग मी काय काय गोष्टी निष्ठाच्या बाबतीत फॉलो करते. तर पहिली गोष्ट म्हणजे की मुलांनी स्वतःची जबाबदारी स्वतः समजली पाहिजे. आता जी मुलं लहान आहेत म्हणजे 5वी पर्यंत वगैरे आहेत, तर त्यांच्यावर म्हणजे त्यांचा अभ्यास घेणं किंवा त्यांच्या गोष्टी बघणं, पूर्ण पर्टिक्युलरली लक्ष देऊन हे आपल्याला करावं लागतं. पण जेव्हा मुलं 6वी 7वीच्या स्टेजमध्ये येतात, तर मुलं आता बऱ्यापैकी मोठे झालेत, तर त्यामुळे मी आता तिचा अभ्यास पहिल्यासारखा, जसा मी पहिले एकूण एक पूर्ण गोष्ट बघायची, चेक करायची, तर तसा मी तिचा अभ्यास घेत नाही. आणि मी ही एक गोष्ट ऑब्झर्व केली की मागच्या वर्षी मी तिचा पर्टिक्युलरली खूप अभ्यास घ्यायची आणि मग काय व्हायचं, काही गोष्टी आजकाल मुलांचं कसं आहे, जसं पहिले आपण एकूण एक गोष्ट पाठांतर करायचो, मी तरी सगळं म्हणजे पूर्णच स्टार्ट टू एंड पूर्ण पुस्तक, गाईड, सगळं माझं मी पाठांतर करायची, कारण माझ्या डोक्यात असं असतं की मला काहीच ऑप्शन सोडायचं नाहीये, सगळं मला म्हणजे डोक्यात असलं पाहिजे. तर तसं मुलं आजकाल करत नाहीत. आजकाल कसा पॅटर्नच अभ्यासाचा पहिल्यापेक्षा खूप बदललाय. आता पॅसेजवरती आन्सर्स येतात त्यांना वगैरे, तर त्याच्यामुळे त्यांचा जो कन्सेप्ट आहे ना पाठांतर करायचा हा निघून गेलाय. आता त्यांचा कन्सेप्ट आहे की समजून घ्यायचं. तर ते पण एक प्रकारे चांगलीच गोष्ट आहे की रट्टा मारण्यापेक्षा तुम्हाला ती गोष्ट जेवढी चांगल्या प्रकारे समजते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ते लिहू शकता. पण केव्हा, जेव्हा तुमचं त्या भाषेवरती सुद्धा थोडंसं प्रभुत्व असेल, तुम्ही ते तुम्हाला व्यवस्थितपणे ते लिहिता येत असेल. कधी कधी बघा आपल्याला बोलता येतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत, तर मराठी घरी आपलं मराठीच बोललं जातं, तर मराठी बोलायला छान येतं. पण जेव्हा तुम्ही लिहायला जाल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लिहिता येत नाहीत. त्याच्यामध्ये जे अक्षरं असतात, स्पेलिंग्स असतात, त्याच्या खूप साऱ्या मिस्टेक्स होतात आणि त्याच्यामध्ये बरेचसे मार्क्स कट होतात. तर म्हणून लिहिण्याची सुद्धा प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे. तर सांगायचा मुद्दा हा की त्याच्यामुळे मुलांना सेल्फ स्टडी करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आता मी जेव्हा अभ्यास घेणार तेव्हा मी माझ्या पद्धतीने घेते आणि मी इतर वेळी ठीक असते, पण अभ्यासाच्या बाबतीत मी खूप खूप स्ट्रिक्ट होते. मला एकही लाईन किंवा एकही गोष्ट अशी आली नाही तर मग माझा पारा खूप वाढतो.
तर म्हणून आणि त्याचा का होतं ना, कधी कधी मुलांवरती नेगेटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा होतो मुलांच्या साईडने विचार केला तर. कारण त्यांची जी अभ्यास करण्याची पद्धत आहे ती वेगळी, आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो ती पद्धत वेगळी. तर म्हणून आता ह्या वर्षापासून मी तिचा अभ्यास घेणं ही गोष्ट सोडून दिली. आणि तेव्हा मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की तिची जबाबदारी तिला जास्त चांगल्या प्रकारे समजायला लागली. आणि पहिले ती खूप दुर्लक्ष करायची, मी जरी अभ्यास घ्यायची तरी ती दुर्लक्ष करायची, माझा ओरडा खायची, फटके खायची. पण आता नाही, आता ती व्यवस्थित अभ्यास करते. एक्झामपर्यंत थोडी असते टंगळमंगळ, पण एक्झामच्या वेळेला प्रॉपर तिचा अभ्यास असतो. आणि खूप ओव्हर प्रेशर पण घेऊन बसू नका एक्झाम्सचं. जर तुम्ही आधीपासून व्यवस्थित थोडंसं पाठांतर वगैरे केलं असेल तर तुम्ही एक व्यवस्थित टायमिंग दिला. आता मी तिला दुपारी आल्यानंतर प्रॉपर झोप घ्यायला लावते, झोपायला लावते, त्याच्यानंतर संध्याकाळी फ्रेश माइंडने अभ्यासाला बसायला लावते. मग तुम्ही तो 2 तास जरी अभ्यास व्यवस्थित केलात ना तरी परफेक्ट तुमच्या डोक्यात ती गोष्ट राहते. खूप जास्त म्हणजे एक्झामच्या वेळेला अति शरीराला त्रास द्यायचा, म्हणजे जेवलं तर जेवलं ते टेन्शन डोक्यामध्ये, आणि सगळं टीव्ही बीव्ही सगळं बंद, काहीच एंटरटेनमेंट नाही, आणि नुसतं अभ्यास की अभ्यास करायचा, घोकंपट्टी करायची, ती खूप चुकीची पद्धत आहे अभ्यासाची. तुम्ही तुमच्या माइंडला जितकं एक्झाम्सच्या वेळेला जेवढं रिलॅक्स ठेवाल ना तेवढं तुमचा त्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतील. तर तुम्ही खूप सारा स्ट्रेस घेऊन अभ्यास केला तर लास्ट मोमेंटला सगळं जमलिंग होतं आणि काहीच जे केलं आहे मागे ते पण सपाट होऊन जातं सगळं. तर म्हणून तिच्या बाबतीत मी तिला सांगते की जे पण करशील 1 तास अभ्यास कर, पण पूर्ण मन लावून अभ्यास कर. की किती मार्क्स येतील किंवा किती पर्सेंटेज येतील ह्याचं प्रेशर मी तिच्यावर कधीच टाकत नाही. तू तुझं बेस्ट दे. मला फक्त तिला नेहमी हेच सांगायचं असतं की तू तुझं बेस्ट दे. मला दिसतंय ना की तू तुझी मेहनत घेतेस, तू तुझा अभ्यास करतेस, बस तेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी त्या कॉम्पिटिशनमध्ये तुला घेत नाही की एवढा, म्हणजे एक ते टार्गेट असलं पाहिजे आपल्याला की मला हे अचीव करायचं आहे, पण असं नाही की खूपच ओढाताण करून किंवा प्रेशर टाकून. आपल्या मुलाची कॅपॅसिटी सुद्धा आपण बघितली पाहिजे. स्पेशली पालकांना आजकाल जी गोष्ट दिसते की हे कॉम्पिटिशन चाललंय, मग एवढे पर्सेंटेज आलेच पाहिजेत, एवढा रँकमध्ये आलाच पाहिजे. कधी कधी मुलांची जी मानसिक अवस्था असते ती पण आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलामध्ये खरोखर तेवढं कॅलिबर आहे की तो तेवढ्या रँकिंगमध्ये येऊ शकतो किंवा त्याची तेवढी पर्सेंटेज कव्हर करण्याची कॅपॅसिटी आहे, तर तुम्ही त्याला नक्कीच प्रोत्साहन द्या. पण काही मुलांचं असं असतं की खूप वेळा पाठांतर करून सुद्धा त्यांच्या लक्षात राहत नाही, तर तेव्हा आपण त्यांना जबरदस्ती प्रेशर करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. जेवढं जास्त तुम्ही त्यांना प्रेशराईज कराल तेवढा त्यांचा अभ्यासावरचा जो कंट्रोल आहे ना तो कमी होतो. कारण ते ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये असतात की माझ्याकडून जरी नाही झालं तर घरी काय बोलतील, घरी काय करतील, फटके देतील वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात चालू असतात. त्याच्यामुळे मुलांना आपल्या बाजूने कम्फर्टेबल करणं पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे आजकाल. आणि तुम्ही बघतात की म्हणजे हे मुलांना सांगण्यासारखं नाहीये, पण तरीही मला हे पॅरेंट्सला सांगायचंय की आजकाल फक्त आणि फक्त अभ्यासावरती पुढे करिअर होत नाही. अभ्यास सोडून सुद्धा बऱ्याचशा कला क्षेत्रामध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये ते त्यांचं करिअर करू शकतात. तर म्हणून असं एकच गोष्ट फक्त अभ्यासू किडा न होता बाकी सगळ्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा त्यांना पार्टिसिपेट करू द्या. त्यांच्या हेल्थसाठी, म्हणजे त्यांच्या फिजिकल आणि मेंटल दोन्ही हेल्थ त्यांची आता जे सगळे आपण बघतोय की एवढ्या अशा कारणाने सुद्धा आजारपण येतात, तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी त्यांची फिजिकल आणि मेंटल हेल्थ चांगली असणं हे खूप महत्त्वाचं आहे. अभ्यास तर होतच राहतो, शाळा तर चालूच राहतात. आता आपण शाळेमध्ये सुद्धा बघतो थोडंसं जरी मुलांना बरं नसेल, काही झालं तर शिक्षक स्वतः सांगतात की नाही, मुलांना घरी राहू द्या, पाठवू नका. आणि पहिल्यासारखं तेवढा स्ट्रिक्टनेस राहिला नाही आहे अभ्यासाच्या बाबतीत. खूप म्हणजे कमी हे झालं आता पहिल्यापेक्षा. पण ठीक आहे, सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यातून कुठल्या कसे प्रॉब्लेम्स आपले आहेत त्याच्यातून आपण काय मार्ग काढला पाहिजे हे संपूर्णपणे आपल्याच हातात असतं. म्हणून तुम्ही पहिले तुमचं डोकं शांत ठेवणं खूप जरुरी आहे. म्हणजे नो डाऊट की मुलांवरती लक्ष हे असलंच पाहिजे. मी परीक्षेच्या वेळी स्पेशली मी कुठेही बाहेर जाणं किंवा काय ह्या गोष्टी मी स्पेसिफिकली टाळते. कारण भले मी तिचा अभ्यास घेत नाही, पण माझं एक 24 तास एक लक्ष असतं की ती काय करते, ती खरंच अभ्यास करते का, की ती काय टाइमपास करते किंवा वेळ वाया घालवते, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष असतं. आणि तेवढं लक्ष तर आपण ठेवलंच पाहिजे. एकदमही मुलांना फ्री
नाही सोडू शकत की हां ते त्यांचं करतायत आपण आपलं करूया, असं नसलं पाहिजे. तुम्ही ह्या वेळांमध्ये म्हणजे एक्झाम्सच्या पिरियडमध्ये शक्यतो तुम्ही बाहेर जाणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी जरा टाळल्या तर खरंच चांगलं होईल. कारण त्यांना पण एक घरात सपोर्ट राहतो, आधार राहतो. त्यांना पण असं वाटतं की हां कोणी आहे घरी आपल्यासोबत आणि ते त्यांचं काम फ्रीली करत राहतात. कारण आजकाल मुलांना कसं सगळ्या गोष्टी एकटं करण्याची जी सवय लागली आहे, एकलकोंड्यासारखी जी सवय लागली आहे, तर त्याच्यामुळे आपण मुलांना म्हणजे मी म्हणते की फिजिकली म्हणजे पूर्णपणे तुम्ही जरी वेळ त्यांना देत नाही आहात, म्हणजे प्रत्यक्षात त्यांच्यासोबत बसून तुम्ही त्यांचा अभ्यास नाही घेत आहात, पण तुम्ही घरात आहात, कोणीतरी घरात आहे, हे प्रेझेन्स असणं सुद्धा खूप खूप महत्त्वाचं आहे. या परीक्षेच्या याच्यामध्ये आता सध्या गरमी आहे, तर तुम्ही त्यांना हलका आहार द्या की जो पचायला सोपा जाईल आणि बाहेरचं खाणं वगैरे टाळा, जेणेकरून मुलं पूर्ण अभ्यासाच्या म्हणजे एक्झाम्सपर्यंत त्यांनी जी इतकी मेहनत घेतलेली असते किंवा अभ्यास केलेला असतो, तर असं नको व्हायला की ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे म्हणजे ओव्हर प्रेशर किंवा ओव्हर स्ट्रेस याच्यामुळे ऐन वेळेला मुलं एक्झाम्सच्या वेळेला कधी कधी आजारी पडतात. जी मेहनत घेतली आहे ती मेहनत फुकट जाते. तर म्हणून तसं नको व्हायला, म्हणून प्रॉपर त्यांची काळजी घ्या एक्झाम्सच्या वेळेला. खाण्यापिण्याच्या बाबतीत त्यांची झोप पुरेशी होऊ द्या, ज्याने बुद्धी जी असते, आपला माइंड जो असतो तो रिलॅक्स होतो आणि तुम्ही थोडंसं जरी पाठांतर केलं ना तरी ते तुमच्या छानपैकी लक्षात राहतं. आणि एक्झाम्सला जायच्या आधी सगळ्या गोष्टींची प्रॉपर व्यवस्थित बघा तुम्ही, काय पेन वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेतल्यात का. मुलांना ह्या गोष्टीची पण जाणीव करून द्या की तुला जेवढं जमतंय, तुझ्याच्याने जेवढं जमतंय तेवढं तू कर. नाहीतर जर तुम्ही ओव्हर प्रेशर केलं, तुमचा मुलगा किंवा मुलगी समजा त्यांना त्या गोष्टी जमत नसतील त्यांच्याकडून आणि तरीही आपण प्रेशर करतोय की नाही तुला इतके मार्क मिळालेच पाहिजेत, तुला इतके पर्सेंटेज आलेच पाहिजेत, तर मग मुलं काय होतं ना चुकीच्या वळणाला जातात. मग कॉपी करणं किंवा इतरांचं बघणं किंवा काहीतरी लिहून घेऊन जाणं, अशाही बऱ्याचशा गोष्टी घडतात. तर म्हणून तसं नको व्हायला. आपल्या मुलांना आपण म्हणजे मोटिवेट करत राहिलं पाहिजे, पण चांगल्या प्रकारे मोटिवेट करत राहिलं पाहिजे की त्यांनी फक्त एक रट्टा मारणं किंवा फक्त कॉपी करून पुढे येणं, कॉपी करून चांगले पर्सेंटेज मिळवणं हे काहीच कामाचं नाही आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत या त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये कधीच कामाला येणार नाही. त्याच्यामुळे जेवढेही त्यांना पर्सेंटेज मिळतात, जेवढेही मार्क्स मिळतात, त्यांच्या स्वतःच्या मेहनतीवर आणि त्यांच्या स्वतःच्या अभ्यासावर त्यांना जर मिळतील ना तर ते जास्त चांगले आहेत. तर असं काही गोष्टी ज्या मला वाटल्या की आता परीक्षा चालू आहेत मुलांच्या, तर अभ्यासासाठी शेअर करू, तर म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि ज्यांच्या पण एक्झाम्स चालू आहेत त्यांना सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि ह्या गोष्टी फक्त पॅरेंट्ससाठी म्हणजे पालकांसाठीच नाही, तर मुलांसाठी पण, जे माझे व्लॉग्स रेग्युलर बघतात, तर त्यांनी ह्या गोष्टी प्लीज लक्षात घ्या की भले घरचे काही सांगत असू दे, पण तुम्ही तुमचं बेस्ट द्या ऑलवेज. आणि तुम्हाला जसं जमतं ना तसं करा, जास्त ओव्हरलोड घेऊ नका. पण याचा अर्थ असा नाही की आळस करा. ताईने सांगितलं की ओव्हरलोड घेऊ नका म्हणजे एकदम रिलॅक्स, असं नाही करायचं. तुम्ही तुमचा बेस्ट द्या. ही वेळ आहे तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायची. भले तुम्ही आतापर्यंत अभ्यास जरी नसेल केला तरी हा वेळ वाया घालवू नका. एक्झाम्सच्या वेळेला व्यवस्थित अभ्यास करा. बघा तुम्ही 2 तास जरी मनापासून अभ्यास केलात ना तरी तुमचा अभ्यास व्यवस्थित होईल. तर म्हणून सगळ्यांना पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. मस्त पेपर लिहा आणि मस्त राहा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.